नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कलाच्या हाती प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचा पेपर लागलेला असतो आणि तो पेपर घेऊन ती अद्वितला दाखवते। तेव्हा अद्वित देखील खूपच मोठा धक्का बसतो आणि तो बोलतो, हा तर प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचा पेपर आहे आणि हा पेपर तुला कुठे मिळाला खरे? तेव्हा कला ही सांगत असते, मला हा पेपर आपल्या अंगणामध्ये मिळाला आहे। तेव्हा अद्वित बोलतो, यावर कुठलेही आणि कोणाचेही नाव नाही। तर तो पेपर तो घरातील सर्व व्यक्तींना दाखवत असतो आणि बोलतो, हा पेपर इथे आपल्या घरामध्ये कसं काय आला आहे? त्यानंतर रोहिणी ही आपली नजर चुकवण्याचा प्रयत्न करू लागते। त्यानंतर आपण पाहतो, दिवाळीनंतर घरामध्ये गुरुजींनी पूजा करण्यासाठी आलेली असतात आणि ते कलाला बोलतात, यामध्ये धूप टाक आणि हे आरतीचे ताट सर्व घरभर पसरव। त्यानंतर आपण पाहतो, नैना ही रोहिणीला सांगत असते, आई मी आज बाजारामध्ये कोणाला पाहिले माहिती आहे का तुम्हाला? सोहम आणि काजलला। सोहम आणि काजलच्या या प्रकरणामुळे आई ही काजलचा खूपच डिस्टर्ब झालेली आहे आणि ती लवकरच काजलचे लग्न लावण्याचा विचार करत आहे आणि तेव्हा नैनाचे हे सर्व बोलणे कला देखील ऐकत असते आणि कलाला मात्र खूपच मोठा धक्का बसत असतो। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सोहम काजलच्या नात्याबद्दल समजल्यानंतर कला ही काजल व सोहमचे लग्न लावण्याचा विचार करणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।